दुर्गेची 32 नावे, 32 दिवसांची सिद्धी साधना, जी सर्व संकटापासून मुक्ती देते. नमस्कार श्रोते हो, जय माता दी. तुमच्या जीवनात कितीही प्रयत्न करून कामे होत नाहीत का? घरात सतत तणाव, भांडण, आर्थिक अडचणी, मानसिक भीती, शत्रू त्रास, कर्जाचा डोंगर, अचानक आजारपण, ग्रहबाधा किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जाणवतो का? तुम्हाला असे वाटते का की कोणीतरी अदृश्य अडथळा तुमच्या प्रगतीसमोर उभा आहे? तर हो, आज माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुमच्यासाठी माता दुर्गेच्या 32 दिव्य नावांचा अमूल्य नामजप घेऊन आले आहे. दुर्गेची ही 32 नावे पितृदोष, कुलदेवी बंधन, भूतप्रेत बाधा, तांत्रिक प्रयोग, शत्रुपीडा, अहंकार, ग्रहबाधा, मारण, मोहन, विरोध, कर्ज, रोग आणि सर्व प्रकारच्या संकटांनी वेढलेल्या साधकांसाठी वरदान मानली जातात. ही स्तोत्र अतिशय शक्तिशाली, प्रभावी आणि दुर्मिळ आहे. या नावांचा जप श्रद्धेने केल्यास मनाला स्थैर्य मिळते, संकटावर मात करण्याची शक्ती मिळते आणि जीवनात नव्या ऊर्जेचा संचार होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गेची 32 चमत्कारी नावे, प्रत्येक नावाचा अर्थ आणि शक्ती, 32 दिवसांची विशेष शक्ती साधना, संपूर्ण विधी, प्रत्येक टप्पा सविस्तर, साधनेचे अद्भुत लाभ, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुर्गेची 32 नावं, त्यांच्या अर्थासह आपण पाहू. दुर्गा, सर्व संकटापासून रक्षण करणारी माता. दुर्गती शमनी, दुःख वेदना आणि त्रास शांत करणारी. दुर्गा पदवी निवारणी, अडथळे संकटे दूर करणारी. दुर्ग मच्छेदिनी, कठीण संकटाचा नाश करणारी. दुर्ग साधिनी, अशक्य काम शक्य करणारी. दुर्ग नाशिनी, सर्व संकटाचा नाश करणारी. दुर्गतो द्वारिणी, अडचणीतून बाहेर काढणारी. दुर्ग निहत्री, शत्रू व दुःख नष्ट करणारी. दुर्ग मापहा, मोठ्या दुःखांचा पराभव करणारी. दुर्गम ज्ञानदा, दुर्मिळ ज्ञान करणारी. दुर्ग दैत्य लोकद वानला, दुष्टांचा नाश करणारी अग्निशक्ती. दुर्गमा, सहज न मिळणारी. दुर्गमा लोका, दर्शन कठीण असलेली. दुर्गमात्मा, आत्मतत्वात वसलेली. दुर्ग मार्गप्रदा, कठीण मार्गात योग्य दिशा देणारी. दुर्गम विद्या, दिव्य ज्ञानरूप. दुर्गमाश्रिता, संकटात आश्रय देणारी. दुर्गम ज्ञान संस्था, गहन ज्ञानात स्थित असलेली. दुर्गम ध्यान भासिनी, ध्यानात प्रकट होणारी. दुर्गमोहा, मोहाचा नाश करणारी. दुर्गमगा, कठीण मार्गावर चालणारी. दुर्गमार्थ स्वरूपिणी, सत्य व अर्थाचे रूप. दुर्गमासुर सहंत्री, दुर्गम असुराचा वध करणारी. दुर्गमायुधधारिणी, शस्त्रधारी देवी. दुर्गमांगी, तेजस्वी रूप. दुर्गमता, सहज न गाठता येणारी. दुर्गम्या, जाणणे कठीण असलेली. दुर्गमेश्वरी, संकटावर अधिराज्य करणारी. दुर्गभीमा, भयंकर रूप धारण करणारी. दुर्गभागा, सुंदर व तेजस्विनी. दुर्गभा, दिव्य आभा असलेली. दुर्गदारिणी, संकट फाडून रक्षण करणारी. 32 दिवसांची विशेष सिद्धी साधना. श्रोते हो, ही साधना विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या जीवनात सतत संकटे येतात, घरात शांती राहत नाही, कर्ज कमी होत नाही, प्रगती थांबते, काम होत होत अडकते, शत्रू त्रास देतात, वाईट स्वप्ने येतात, मनात भीती असते. अशा लोकांनी साधना नक्की करावी. आवश्यक सामग्री काय आहे? माता दुर्गेचा फोटो किंवा मूर्ती, लाल रंगाचे स्वच्छ आसन, लाल वस्त्र परिधान करावे, 32 लवंगा रोजसाठी, पाण्याचा 1 ग्लास तांब्या, अगरबत्ती, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, फुले असल्यास उत्तम. संकल्प कसा घ्यावा? सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी स्वच्छ होऊन देवीसमोर आसनावर बसा. हातात थोडे पाणी, अक्षता घ्या. डोळे बंद करा. मन शांत करून दुर्गा मातेचे स्मरण करा. मग असा संकल्प बोला, मी आपले नाव उच्चारा. माझ्या जीवनातील सर्व संकट दूर करण्यासाठी, माता दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी 32 दिवस ही साधना श्रद्धेने करत आहे. संकल्प केल्यावरच साधनेला सुरुवात करा. संकल्प म्हणजे देवी समोर दिलेले वचन, त्यामुळे तो पूर्ण विश्वासाने करावा. दुसरा टप्पा काय आहे? 32 नावांचा जप व लवंग अर्पण. आता दुर्गेची 32 नावे क्रमाने म्हणायला सुरुवात करा किंवा ऐका.
एकदा 32 नावे म्हणणे म्हणजे एक फेरी. अशा 32 फेऱ्या केल्यास अतिशय उत्तम फळ मिळते. जर वेळ कमी असेल तर 11 फेऱ्या करा, 8 फेऱ्या करा, 4 फेऱ्या करा, पण रोज नावे म्हणणे थांबवू नका. प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यावर देवीला एक लवंग अर्पण करा. लवंग अग्नितत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे नकारात्मक शक्ती कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. जप करताना घाई करू नका, शांतपणे स्पष्ट उच्चाराने आणि भक्तिभावाने करा. जर जप उच्चार करणे अवघड असेल तर ऐका या व्हिडिओमधील नावे. तिसरा टप्पा, जलशक्ती प्रयोग. जप सुरू करण्यापूर्वी समोर पाण्याचा एक ग्लास ठेवा. जप चालू असताना त्या पाण्यावर मंत्रस्पंदने कार्य करतात असे मानले जाते. जप पूर्ण झाल्यावर ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. घरात चारही बाजूला शिंपडा. दुकान असेल तर दुकानात शिंपडा, ऑफिसमध्ये शिंपडू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते, वातावरण शुद्ध होते आणि शांती निर्माण होते. चौथा टप्पा, लवंग संकलन. देवीला अर्पण केलेल्या लवंगा दररोज वेगळ्या डब्यात जमा करत जा. 32 दिवस पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे एक ऊर्जायुक्त लवंग संग्रह तयार होईल. ही लवंग पुढे उपयोगासाठी ठेवू शकता. ही लवंग घरातील पूजा ठिकाणी ठेवा. लवंगाचा विशेष उपयोग काय आहे? जर घरात कोणी व्यक्ती आजारी असेल, मनाने खचलेली असेल, भीती वाटत असेल, वाईट स्वप्ने येत असतील, वारंवार अडथळे येत असतील, तर त्या व्यक्तीवर एक लवंग घेऊन 32 वेळा ओम दुर्गाय नमः म्हणत फिरवा. नंतर ती लवंग वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा जाळा. असे केल्याने मानसिक हलकेपण जाणवतो असे अनेक भक्त सांगतात. सर्व प्रकारची संकटे या साधनेमुळे कमी होतात. शत्रू त्रास कमी होतो, नकारात्मक शक्ती दूर होतात, घरातील वाद कमी होतात, आर्थिक मार्ग खुले होतात, कर्जमुक्तीचा मार्ग तयार होतो, व्यवसायात प्रगती होते, नोकरीत अडथळे कमी होतात, ग्रहबाधा शांत होते, मनातील भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारते, कुलदेवी प्रसन्न होते, पितर प्रसन्न होतात, आध्यात्मिक उन्नती होते. लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या? साधना सलग 32 दिवस करा. मध्ये दिवस चुकवू नका. चुकल्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा. सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य टाळा. वाईट बोलणे टाळा. राग कमी करा. मन शुद्ध ठेवा. पूर्ण श्रद्धेने करा. श्रोते हो, माता दुर्गा ही फक्त देवी नाही, ती शक्ती आहे, संरक्षण आहे, धैर्य आहे. जेव्हा तुम्ही तिची 32 नावे म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या व्यंकटेश ज्योतिष व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली कमेंटमध्ये मी दिलेली आहे. त्या ग्रुपवर मी दररोजचे माझे लाईव्ह, ज्या लाईव्हमध्ये मी स्तोत्र शिकवते ते लिंक शेअर करते. लाईव्हमध्ये मी मोफत मार्गदर्शन करते, संस्कार वर्ग घेते. ग्रुपवर रोजच्या रोज राशी भविष्य आणि उपाय देते, उपयुक्त धार्मिक माहिती देते. म्हणून कमेंटमध्ये लिंकवर क्लिक करून नक्की माझ्या ग्रुपला जॉईन करा. जय माता दी कमेंटमध्ये लिहा. जय दुर्गा माता.